श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं प्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांसा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाली। कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणतारी। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की। भागवताचा जो महामंत्र आहे त्या महामंत्राचा उच्चार करू।
आणि मग आमच्या मनाकडे. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि नाम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत प्रेम तुकाराम महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्रीरामचंद्र पूर्णेना अस्माकं कुरं श्रोता भक्ता श्रीराम जय रघुवीर क्या एक्सटेंशन एक्सटेंशन वर आहे बघा. नाही वर आपल्याकडे एक्सटेन्शन वर आहे ते आणून द्या. नाही आम्ही आम्ही आणते. वर आहे त्याला घेऊन आणि हे एक्सटेन्शन झालं तेवढं सद्गुरुनाथ महाराज की जय। काय आहे हे जग इतकं माईक आहे ना, त्यामुळे माईक चालू असल्याशिवाय बोलतात. आपल्या सगळ्यांना एक कागद दिलाय, त्याच्यावरती चतुश्लोकी भागवत आहे. त्या चतुश्लोकी भागवताचा पाठ करून मी अर्ध्या दिवस सांगतो. हे दररोज आपल्याला कथा सुरू होताना म्हणायचं. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतानि
भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत म्हणतात, या चराचर निर्मितीच्या पूर्वी सृष्टीमध्ये केवळ मीच होतो. या चराचर सृष्टीमध्ये मीच आहे आणि या सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच असेल. दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळी एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात. या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असे संबोधलेले आहे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि चराचर सृष्टी अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आमचं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. याचा अर्थ ज्या मटेरियलपासून, आत्ताच्या भाषेमध्ये ज्या मटेरियलपासून हा देह बनला आहे त्याच गोष्टी आम्ही बाहेरून आतमध्ये घेतो. प्रत्यक्षात आतमध्ये त्या उपस्थित आहेतच. भगवंत म्हणतात, मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि हे जे आपल्या आतमध्येच आहे, ज्याला आत्मतत्व असं म्हणतात, समर्थ ज्याला आत्माराम असं म्हणतात, या आत्मारामाचा परिचय किंवा त्याला जाणून घेण्याकरता भगवंतांनी अन्वय आणि व्यतिरेक या साधनांची उपलब्धी आपल्याकरता करून ठेवली. हे काय आहे हे पुढे सांगेल, उद्या परवा जसं कथा पुढे जाईल. हे मूळ चतुश्लोकी भागवत आहे, जे भागवत प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितलं. ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितलं. देवर्षी नारदांनी व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्याचं 18,000 श्लोकांमध्ये जे रूपांतर केलं ते रूपांतर म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे, ज्याच्या अभ्यासाकरता आजपासून पुढचे 7 दिवस आपण प्रयत्न करणार आहोत. मी अभ्यासाकरता आशा करता म्हटलं की भागवताचा जो परिचय आहे ना, त्याच्यात एक श्लोक आहे, विद्यावतां भागवते परीक्षा. म्हणजे जो विद्यावान आहे त्याची परीक्षा कुठे होते तर भागवतामध्ये होते. पण मी काही तेवढा विद्यावान वगैरे काही नाही. मी इथे बसलोय हे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे घरच्यांच्या प्रेमामुळे, नारदांच्या आशीर्वादामुळे, समर्थांच्या आशीर्वादामुळे आणि सद्गुरूंची भक्कम पाठिंबा माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे मी इथे बसू शकतो. नाहीतर व्यासोच्छिष्टम जगत सर्व, कीर्तनकार प्रवचनकार कशावरती जगतात, व्यासांच्या उच्चिष्ठावरती जगतात असं सांगितलं. एवढं जबरदस्त व्यासांनी करून ठेवलं. आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता काय आमचं झालं सगळं, आता काय अभ्यास करायचा.
तर त्यांच्याकरता व्यासांनी 18 पुराणं लिहिली आहेत, 18 उपपुराणं लिहिली आहेत. लौकिकातला कितीही अभ्यास केला तरी त्यातनं फार तर फार आपण पैसे कमवू शकतो बरं का, धनप्राप्ती आहे. व्यवहाराकरता ते गरजेची आहे, त्यामुळे तोही भाग आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जिथून आम्ही आलो आहोत, नेमका आमचा प्रवास जिथून सुरू झालाय तिथेच कधी ना कधीतरी तो संपणार आहे. म्हणजे आम्हाला तिथेच जाऊन तो पूर्ण करायचा आहे. तर तो पूर्ण करण्यासाठी आमचं डेस्टिनेशनचं नेमकं स्टेशन कुठलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ते कशातनं कळणार आहे तर ते सगळ्यात पहिला ते कळण्याचा मार्ग म्हणजे वेद आहे. त्याच्यानंतरचा मार्ग आहे उपनिषद. वेद आणि उपनिषद याच्यात वेद जे आहेत ना, हे वेद ऑर्डर करणार आहेत बरं का. म्हणजे असं असं करा, अमुकच करा, हेच करा. उपनिषद समजायला थोडी अवघड आहेत बरं का. म्हणजे वेद समजत नाहीत आपल्याला, त्यामुळे ते समजायला कसेच वगैरे मी फार त्याच्यात गेलो नाही. उपनिषद जरा जड आहे. मग त्यातल्या त्यात आपल्याला समजू शकेल, समजेल असं म्हणत नाही मी, आपल्याला जे समजू शकेल असं काय आहे तर अशी पुराण आहे. याचं कारण पुराण ही गोष्टी रूपानं लिहिली आहे. आपल्या सगळ्यांना गोष्टी फार आवडतात बरं का, नाही का. जरा मैत्रीण भेटली की तुला सांगते असं जे आपलं चालू होतं, नाही का. आणि काही काही खास असतात, त्यांना म्हणतात तुला म्हणून मुद्दाम सांगते. काही त्या गोष्टीतनं मिळत नाही बरं का, लक्षात ठेवा. आमचे एक मित्र आहेत फार 85चे मित्र म्हणते मी, म्हणजे छान गप्पा मारतात त्याविषयी म्हणून. ते म्हणतात परमार्थाबद्दल गप्पा झाल्या हे कसं समजायचं बुवा. तर दोघं जण भेटल्यानंतर मी आणि माझं याच्या व्यतिरिक्त जर बोललं गेलं तर त्या परमार्थाच्या गप्पा, नाहीतर प्रपंचाच्या. आपण तेवढंच करत असतो दुर्दैवा. पण त्यातून कधीतरी वेगळं म्हणून बाहेर यावं, अशा सप्ताहाला जाऊन बसावं, सप्ताह श्रवण करावा, या न्यायानं ही सगळी योजना. आणि सध्या अधिक मास चालू आहे. अधिक मासात श्रवणाचं पुण्य अधिक आहे. अधिकात सगळ्याच पुण्य अधिक आहे. अधिकस्य अधिकम फल. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष हे बॅलन्स करण्याकरता अधिक महिन्याची योजना आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की जावयाला काहीतरी द्यावं लागतं म्हणून अधिक महिन्याची योजना आहे की काय. तसं नाहीये. पक्क लक्षात ठेवा, जावयाचा आणि अधिक महिन्याचा काहीही संबंध अधिक महिन्याचा आणि भूगोलाचा संबंध असला असतो. पण आता जावई IT मध्ये असतात आणि बसून बसून त्यांचा आकार गोल 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 होत जातो. त्यामुळे आपल्याला वाटतं की त्यांचा आणि अधिक महिन्याचा काही संबंध आहे की काय. हा अत्यंत तत्वज्ञानाने भरलेला ग्रंथ आहे बरं का. आपण थोडं डायल्यूट करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं हेच चाललंय बरं का, भागवतच चाललंय. कोणत्याही ग्रंथाच्या आरंभाला त्या ग्रंथाचं
महात्म्य आलेलं आहे. महात्म्य म्हणजे काय तर आजच्या व्यावहारिक भाषेमध्ये जाहिरात. आमचं प्रॉडक्ट का विकत घ्यावं याची जाहिरात आपण टी व्हीवरती बघतो ना. सुनो बहना पेना ही लेना, त्याचा खप वाढतो. ती छोटीशी मुलगी येते टॉपमधली, वॉशिंग पावडर निर्मा. बघा जाहिरात बंद होऊन किती दिवस झाले, मेलोडीचा खप किती वाढला. का ज्यांनी जाहिरात केली ना त्यांच्यामुळे वाढला. अशी जाहिरात म्हणजे त्या ग्रंथाचं महात्म्य. हे का ऐकायचं आम्ही मुळात. समाजामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की ऐकून घेण्यात कोणालाही रस नाही बरं का, सांगण्यात रस आहे. माझं कोणीतरी ऐकावं असंच प्रत्येकाला वाटतं, आहे की नाही. मी खरं तर म्हणलं होतं बरं का, नको सप्ताह काय घरातल्यांना माझं ऐकावं लागणार होता. आणि मी काही सोडणार नाही, आपलं पक्क आहे. काय जे असेल ते बोलून मोकळं व्हायचं, नंतरचं बोलतोय फार काय एक दिवस जेवायला मिळणार नाही. कसं ऐका ना, आपण ऐकतो बरं का, पण आपण नेमकं ऐकत नाही. म्हणजे आपल्याला त्या सगळ्या श्रवणामध्ये नेमकं काय घ्यायचंय हे बऱ्याचदा सुटतं आपल्याकडून. माऊली म्हणाल्या कसं ऐका, तरी अवधान एकले दिजे, अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. पण काय आहे, आपल्याला मोठ्यांचं ऐकायची सवय नसते आणि आपण संतांचं तर अजिबातच मनावर घेत नाही बरं का, दुर्दैव आहे. बघा ना, सांगतात की नाही, जनाबाईंनी सांगितलं वाचावी ज्ञानेश्वरी. किती जणांनी वाचली हो? हात वर करू नका, कारण न वाचलेले अधिक आहेत ना, नाही का. जनाबाई सांगतात ना वाचावी ज्ञानेश्वरी. चैतन्य महाराज म्हणतात भागवत का ऐकायचं बरं का. लक्षात घ्या, भागवत का ऐकायचं. भागवतानं पुण्य वाढतं, भागवतानं मुक्ती मिळते, भागवतानं मनोकामना पूर्ण होतात, भागवतानं काय अजून बँक बॅलन्स वाढतो, भागवतानं घर होतं तुमचं म्हणाले. यापैकी भागवतानं काहीही होत नाही. भागवताने तुमचं पुण्य वाढत नाही, भागवतानं मुक्ती मिळत नाही, भागवतानं काय बँक बॅलन्स वाढत नाही. मी आदरणीय चैतन्य महाराजांचे शब्द सांगतो. भागवतानं काय, भागवत श्रवणानं काय होतं तर पुढच्या भागवत कथेकरता श्रवणाचं जे पुण्य आहे ना ते तयार होतं. या भागवत श्रवणाचं फल काय तर मला पुढच्या भागवत श्रवणाकरता तेवढं माझं पुण्य तयार झालं, म्हणून भागवत ऐकायचं. ज्ञानेश्वरी का वाचायची तर संत सांगतात म्हणून वाचायची, बस. हरिपाठ का करायचा याचं कारण त्याच्याशिवाय कलियुगामध्ये पर्याय नाही बरं का. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बाकी सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्याच्या जोडीने आम्ही हे करतो का नाही हे फार महत्वाचं आहे. आणि हे जर करत नसू तर काहीतरी गडबड आहे बरं का, तर काहीतरी गडबड आहे. माऊली फार प्रेमानं सांगतात, तरी अवधान ऐकले दिजे. समर्थ म्हणाले मनाच्या तोडून ओढी. नाही का, आपण बसलोय आता इथे
कोणाकोणाचं मन कुठे कुठे फिरून येतं त्याचं त्याला माहिती. म्हणून हे जे सगळं बाहेर जाणारं मन आहे हे इथे आणा. बाकी सगळ्या ज्या ओढी आहेत ना त्या तोडा. सगळ्या साधना करता हेच करावं लागतं बरं का. तुम्ही नाम घ्या, ध्यान करा. आपण सिनेमाला जातो की नाही, बाकी काही आठवतं का त्यावेळेला? त्या पडद्यावर जे चाललंय इतकं कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं. तसं नाम घेताना का नाही होत? तसं ध्यानात का नाही होत? याचं कारण त्याच्याकरता लागणारी जी शक्ती आहे, त्याच्याकरता लागणारं जे पुण्य आहे तेवढं आमचं जमा झालेलं नसतं. म्हणून या सगळ्याचे अनुभव आम्हाला केव्हा तरी येतात आणि व्यवहारातले अनुभव आम्हाला नेहमी येतात. प्रसंग असा घडला की देवर्षी नारदांची भक्तीची गाठ होती, भक्ती देवींची. भागवताच्या महात्म्याचा पहिला श्लोक असा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत कसे आहेत तर त्यांचं रूप सांगितलं. सच्चिदानंद रूपाय. आपण सगळेजण तसेच होत बरं का. भगवंत सत स्वरूप आहे, भगवंत चित स्वरूप आहे आणि भगवंत आनंद स्वरूप आहे. दोन्ही बाजूने ही ओळख सोडवत आहे. ज्याला मोठी माणसं असं म्हणतात की ज्याला श्रीमद भागवताच्या महात्म्यातला पहिला श्लोक कळला त्याला भागवत कळतं, आणि एखाद्याला नाही कळला तर काय करायचं? काही नाही, माझा पुढचा सप्ताह ठरलाय त्याला यायचं. भगवंत सत स्वरूप आहे, म्हणजे भगवंत सत्य स्वरूप आहे. सत म्हणजे सत्य. आपण ज्याला सत्य म्हणतो ते नाही बरं का. शंकराचार्य ज्याला सत्य म्हणतात ते सत्य. शंकराचार्य म्हणजे ब्रह्म सत्य, जगत मिथ्य. पण आपल्या तर उलट आहे, आपल्याला जगतच सत्य वाटतं नाही का. हे माझे नातेवाईक, ही माझी आई, हा माझा मुलगा, ही माझी बायको, ही माझी मुलगी, हा माझा नवरा, ह्याच गोष्टीला आपण सत्य म्हणतो. याचं कारण मुळात सत या शब्दाची व्याख्याच नेमकी आपण समजून घेत नाही. संत म्हणतात सत्य काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. वारीमध्ये एवढी लोक जातात ना, त्यांना काय आई नसते, वडील नसतात, मुलगा नसतो, पती नसतो,
पत्नी नसते, सगळं असतं. कोणाच्या ओढीने जातात? त्या पांडुरंगाच्या ओढीनं. का? तो एकमेव सत्य आहे, बाकी सगळं मिथ्य आहे. लक्षात ठेवा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दारियला जगदाकार, कागा दारियला जगदाकार, कागा. संत म्हणतात हे दाखवलंच कशाला? आणि आपल्याला तर सारखं पाहायचंय नाही का? ध्यानाला बसलो, डोळे बंद केले. आमचा तर अनुभव असा आहे की उघड्या डोळ्यांनी जेवढं दिसत नाही ना तेवढं बंद डोळ्यांनी दिसतं. बरोबर ना काका? ध्यानाचा अभ्यास करणाऱ्यांना विचारा काय त्रास आहे. प्रयत्न करून बघा. नाही मी बघणार. 5 मिनिटं 10 मिनिटं नुसतं डोळे मिटून बसा. डोळे मिटायचे म्हणजे आपण बाहेर बघतोय ते बघायचं नाही, याच्या कर्मा नाही डोळे मिटायचे. माऊली म्हणाल्या सद्गुरू काय करतात? माऊली म्हणाल्या सद्गुरू करी दृष्टी सुलटी. म्हणजे आता आमची दृष्टी उलटी आहे. आम्ही आता बाहेर पाहतोय, सद्गुरू आम्हाला आत पाहायला सांगतात. आणि ते काय पाहायला सांगतात? तर हेच जे आत आहे, राहू दे चालू, जे आत आहे तेच बाहेर आहे. किंबहुना तुम्ही जे बाहेर पाहताय ते नाहीच आहे, सगळं आतच आहे. काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवंत सत्स्वरूप आहे. सत म्हणजे जे कालही होतं, जे आजही आहे आणि जे उद्याही असणार आहे. मग आपल्या घरातल्या व्यक्तींचे फोटो आठवून बघा, जे कधी कधी काल होते आणि आज कधीतरी त्या फोटोंच्या जागी आपला फोटो येणार. हा किती काळ राहतो माहितीये का? फार कटू सत्य सांगतो. फार तर फार एक पिढी बरं का. नातवंड लगेच म्हणतात जुने झाले आता ते फोटो काढून टाका. वस्तुस्थिती आहे. काय सत्य हे नेहमी कटू असतं. त्याचा स्वीकार करणं याला फार मोठं धैर्य लागतं, फार मोठं. पण आपला कोशच इतका जबरदस्त असतो की आपल्याला वाटतं मी म्हणजे काहीतरी आहे. हा मी म्हणजे काहीतरी आहे हे आपलं वास्तविक स्वरूप नाही. हे वास्तविक आपल्या अहंकाराचं स्वरूप आहे. मी कोणीतरी आहे हे आपल्या अहंकाराचं स्वरूप आहे. भगवंत सत स्वरूप आहेत, भगवंत चित स्वरूप आहेत आणि भगवंत आनंद स्वरूप आहे. चित स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप आणि आनंद स्वरूप म्हणजे आपल्याला जो होतो ना, नाही का, पाणीपुरी खाल्ल्यावरती, आमरस खाल्ल्यावरती, श्रीखंड खाल्ल्यावरती ना छान छान वाटतं. बघा, छान वाटतं म्हणजे काय वाटतं? आपण निबंध लिहू शकतो नाही का. समजा मी पक्षी झालो तर निबंध असतो. पूर्वी आठवत असेल शाळेत आपल्याला, मी पक्षी झालो तर याच्यावरती लिहायचा. मग मी पंतप्रधान झालो तर याच्यावरती लिहायचा.
पण मला आनंद झाला तर आनंद एक्सप्लेन करता येतो का? नाही ना, कारण ते त्याचं स्वरूप आहे. लक्षात घ्या, जसं निर्गुणाबद्दल कितीही बोलायचं झालं तर मुळात सगुणाचा आधार घ्यावा लागतो, तसं आम्हाला होणारा जो आनंद आहे तो कशापासून तरी व्हावा लागतो व्यवहारामध्ये. आणि कशापासून तरी आम्हाला आनंद होण्याकरता तो आमचा जो आनंद आहे हा एकतर स्थल सापेक्ष आहे, काल सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे, वस्तू सापेक्ष आहे. नाही का? मे महिन्यामध्ये 2-2, 3-3 पंखे लागतात कथेला. हीच कथा डिसेंबरमध्ये असती तर काय म्हणले असतात, हा काहीतरी चादर द्या ओवर मांगावर, पंखा कसला लावताय ना. आत्ता होणारा जो आनंद आहे पंख्यामुळे तो डिसेंबरमध्ये नाही ना. कारण बरं समजा इथेच कथा आहे तरी आपण पकडू, म्हणजे स्थानही तेच आहे, कथाही तीच आहे, वक्तेही तेच आहेत, साथीदारही तेच आहेत, तुम्ही तेच आहात. मग बदललं काय? काल बदलला. म्हणजे आम्हाला होणारा आनंद जे भागवत पहिल्यांदा ऐकतायत त्यांना फारच जड जात आहे बरं का, पण स्वाभाविक आहे. हळूहळू हळूहळू समजेल, किंवा सप्ताहाच्या शेवटी एवढं तरी समजेल की आपल्याला का आहे समजलं नाही. फार गरजेचं आहे. आपल्याला काही समजत नाही हे समजणं फार गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याचदा आपल्याला वाटतं हे काय आम्हाला माहिती आहे. कसलं माहिती आहे? बंद पडलेली गाडी आपण चालू करू शकत नाही हो. काय माहिती आहे आपल्याला? हे फारच वरचं आहे बरं का. तो आनंद होतो एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर, एखादी वस्तू आपल्याला मिळाल्यानंतर. तो आनंद नेमका होतो कोणाला? तर तो आपल्या अंतर्यामी असलेल्या कूटस्थ चैतन्याला होतो, ती त्या जाणीवेला होतो. ती जाणीव शक्ती आपल्या आतमध्ये बसून आपल्याला प्रेरणा देते एखाद्या गोष्टीची, आणि ती प्रेरणा आपल्याला तसा तसा भाव देते. शंकराचार्य म्हणतात, आम्ही नेमकं सुख कशाला म्हणतो आणि दुःख कशाला म्हणतो? तर शंकराचार्यांनी जी व्याख्या केली त्यात शंकराचार्य म्हणतात, यत् अनुकूल वेदनीयम तत् सुखम, यत् प्रतिकूल वेदनीयम तत् दुःखम. बस. मनाला होणारी वेदना आम्हाला जर अनुकूल वाटली तर त्याला आम्ही सुख असं म्हणतो, पण तीच वेदना जर मनाला प्रतिकूल वाटली तर त्याला आम्ही दुःख असं म्हणतो. म्हणजे आनंद आणि दुःख हे आमच्या मनाला कसं वाटतंय त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि या मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवणं फार अवघड आहे. म्हणून मनाला कुठेतरी गुंतवा असं संत सांगतात. मग कुठे गुंतवा? तर ते पांडुरंगांच्या चरणी गुंतवा. मन हे रामरंगी रंगले. एकदा त्या रामाच्या रंगामध्ये मन रंगून गेलं की बाकी सगळे रंग फिके वाटतात बरं का. तेव्हा त्या मनाला योग्य ठिकाणी लावा. नाहीतर इतके विषय आहेत त्याला उपभोगण्याकरता की ते पुन्हा बाहेर धाव घेतं. आणि विषयांची ओढ कितीही आम्ही पूर्ण केली, कितीही ते पूर्ण केले
तरी ते काही काळानंतर पुन्हा उद्भवतातच. असं आहे का हो? गेले 5 दिवस मी जेवतोय, आता 8 दिवस नको आहे? नाही ना. कालच मी तो श्लोक उद्धृत केला. क्षणमास मात्र दुःखम च पितृदुःखम दिनत्रयम भार्या दुःखम पुनर्भार्या क्षुधा दुःखम दिने दिने. रोज आहे ना, रोज भूक लागणार आहे, रोज काहीतरी त्याच्याकरता करायचं आहे. याचा अर्थ जे रोज 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 करायचं आहे ते दुःखप्रद आहे. नीट आहे का? जे आम्हाला रोज करायचं आहे ते दुःखप्रद आहे. मग ह्यातून सुटण्याचा मार्ग काय आहे तो संतांनी सांगितला. भगवंतांना शरण जा म्हणून त्याचं वर्णन केलं. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे. काय करतो हा? विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्याचं काम आहे. तापत्रय विनाशाय आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिकता जो नाहीसे करतो. आता हे शब्द छान आहेत बरं का. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक म्हणजे काय? दासबोध काढून बघा म्हणजे काय. सगळं काही रेडीमेड मिळणार? दासबोधात आहे. समाज समर्थांनी खर्च केले तो. असा जो कोणी आहे सच्चिदानंद परमात्मा तो कृष्ण स्वरूप आहे. त्या श्रीकृष्णांना आम्ही वयम नमः आम्ही नमस्कार करतो. काय होतं यानं? अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारं मम कर्णरसायनम्. भक्ति ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान् माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम्. इह घोरे कलौ प्रायो जीवश्चासुरतां गतः क्लेशाकान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम्. शौनकांनी सूतांना प्रश्न विचारला. आपल्याकडे बहुतेक जे सगळे ग्रंथ आहेत, पुराण आहेत, ही संवादातून आलेली आहे. भागवत जे आपल्याला समजतं, जे उलगडत जातं ते प्रामुख्याने शौनक आणि सूत यांचा एक संवाद आहे भागवतामध्ये. एक संवाद आहे तो म्हणजे राजा परीक्षित आणि शुकदेवजी महाराज. आणि एक संवाद आहे तो मैत्रेय ऋषी आणि विदुरजी यांच्यामधला. असे 3 संवाद प्रामुख्याने भागवतात आहेत. ह्या संवादातून भागवत आम्हाला उलगडत जातं. शौनकांनी प्रश्न विचारला की जे ऐकलं असता, ज्याच्यामुळे अज्ञान अंधकार नष्ट होतो आणि कोटी सूर्यांच्या बरोबरीचं जे तेज आहे ते आम्हाला प्राप्त होतं, अशी अमृता समान असणारी कोणती कथा आहे ते आम्हाला सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्याद्वारा प्राप्त होणारा विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो ते आम्हाला सांगा. आणि ह्या कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे आहे, तेव्हा त्रिविध तापांनी पोळलेल्या ह्या जीवांना शुद्ध शक्ती संपन्न युक्त होण्याकरता काय करावं लागेल
हे तुम्ही मला सांगा. तेव्हा सूत म्हणाले की अशी एक कथा मी प्रत्यक्षामध्ये भगवान शुकदेव राजा परीक्षितीला जेव्हा सांगत होते, ती जी कथा आहे ती कथा म्हणजे श्रीमद भागवत ते भागवत तुम्हाला सांगतो. परीक्षितीला ही कथा सांगण्यासाठी शुकदेव आले. त्याच वेळेला म्हणाले एक प्रसंग घडला. शुकदेव, आपण तो फोटो पाहिला असेल भागवतामध्ये, शुकदेवजी एका वृक्षाच्या पारावरती बसले आणि राजा परीक्षित अगदी पायापाशी बसला. सूत सांगतात की शुकदेवांनी बोलायला सुरुवात केली आणि तेव्हा मोठे आवाज यायला सुरुवात झाली. आकाशातून अनेक विमानं त्या ठिकाणी उतरली आणि त्या विमानांमधून देव उतरले, जे स्वर्गामध्ये राहतात ते. आडनावाचे देव नाही, आमच्या आडनावात देव आहे म्हणून सांगितले. स्वर्गामध्ये राहणारे देव उतरले आणि प्रत्येकाच्या हातामध्ये अमृत कुंभ आहे. अमृत प्यायल्यावर काय होतं? काय होतं? अमर. बरं, अमृत कसं लागतं चवीला? प्यायलंय कोणी? नाही. चहा, आमच्या बाई म्हणजे चहा सारखं अमृत तुल्य, नाही का? अमृत गोड आहे बरं का चवीला. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही कसं काय सांगताय, तुम्ही प्यायलंय? नाही, माझा संतांवरती विश्वास आहे बरं का. जेवढा विश्वास आपला आपल्या आई वडिलांवरती पाहिजे ना, तेवढाच विश्वास आपला संतांवरती पाहिजे. ज्या अर्थी संत सांगतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड आहे ना काय? नाम. म्हणजे अमृत कसं असलं पाहिजे? गोडच असलं पाहिजे.
दास गरजती हरी नामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ते नामा म्हणे नये माझ्या चित्ते नामा म्हणे अमृता होई गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृता होई गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृता होई गोड नाम तुझे देवा. तरी सगळ्यात महत्वाचं आहे बरं का पुढची ओळ. मन माझे केशवा का बानंदे. आहे की ना. कोण अडवतं तुम्हाला माळ घेऊन बसा. आमची अगदी वेळ ठरलेली असते 10:30 बसायचं म्हणजे बसायचंच. आपलं इतकं पक्क असतं ना. बघा म्हणून मी म्हणलो होतो मला तुम्ही व्यासपीठावर बसू नका. दुसऱ्या पण असतील करता पण काय सगळं इन अँड आउट माहिती आहे ना. 10:30 आपण माळ हातात घेतो एवढ्याच दारावरची बेल वाजते. आणि नेमकी आपली आवडती मैत्रीण येते. आपण काय करतो माळ बाजूला आणि तिच्या बरोबर गप्पा चालू करतो. आहे की नाही. हीच गंमत आहे बरं का प्रपंचातील. चैतन्य महाराजांच्या रामकथेमध्ये एकदा महाराजांनी सांगितलं म्हणाले तुम्ही आता पहिल्याच दिवशी म्हणाले बरं का तुम्ही आता 7 दिवस रामकथेला येणार आहात. नेमकं असं होईल म्हणाले 3ऱ्या दिवशी सुनेच्या माहेरचे येतील. मग आपण काय करतो आपण म्हणतो आता कुठे रामकथेला जाऊन बसायचं त्याच्यापेक्षा हे आलेत ना यांच्याशी गप्पा मारू. महाराज म्हणाले सुनेच्या माहेरचे वगैरे नाही. हे तुमचं पाप आहे. पाप जे पाप तुम्हाला कथेला जाण्यापासून थांबवतं. ही वस्तुस्थिती आहे बरं का. हे इतकं सहज समजू नका. ज्या गोष्टी आम्हाला सत्संगापासून थांबवतात त्या गोष्टी आपली पूर्वजन्मीची पाप असतात असं सांगितलं. देव अमृत कुंभ घेऊन आले आणि राजाला म्हणाले तुला कसली भीती आहे. तुला साप चावणार आहे. तथा आपण पाहणार पुढे. साप चावून तू मृत्युमुखी पडणार. त्याच्या बदल्यात तुझी जी भीती आहे ती आम्ही संपवून टाकतो. हे अमृत कुंभ तू घे आणि त्याच्या बदल्यात शुकदेव जे कथामृत सांगतायत ते आम्हाला दे. परीक्षित राजानं परीक्षितानं शुकदेवांना विचारले बघा. प्रसंग किती छोटा आहे बघा. त्यानं शुकदेवांना विचारलं कथा काय सांगते आम्हाला. एवढाच प्रसंग बरं का. त्यानं विचारलं गुरुजी मी काय करू म्हणजे ते स्वर्गीय अमृत घेऊ का कथामृत घेऊ. एकदा आपण सद्गुरू असं एखाद्याला मान्य केलं की आपले निर्णय आपण घ्यायचे नसतात. सद्गुरूंना विचारून काय ते ठरवायचं.
सद्गुरू मी नेमकं काय करू? याचं कारण सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकळीला ऐसा नाही. शुकदेवाने सांगितलं राजा तू मुक्त आहेस तुझं ठरवायला, नाही का? ते काय असं सांगत नाही. राजा तू मुक्त आहेस. तो म्हणाला दोन्हीत फरक काय? सद्गुरू कसे असावेत आणि शिष्य कसा, दोन्ही गोष्टी आपल्याला इथे सांगितल्या. तो म्हणाला दोन्हीत फरक काय आहे? राजा एकानं म्हणजे स्वर्गीय अमृतानं तू दीर्घकाळ जगशील, नाही का? अमर होतो म्हणजे अमर बिमर काही होत नाही बरं का. ब्रह्मदेवाला जिथे मरण आहे, तुम्ही आम्ही काय की झाडकी पत्ती. अमृतानं आपण औषध गोळ्या घेतो म्हणजे काय करतो? योग वसिष्ठामध्ये मी नुकतंच योग वसिष्ठ सांगितलं. योग वसिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना प्रश्न विचारला की मनुष्य जे अन्न सेवन करतो ते कशा करता करतो? तर दीर्घकाळ जगण्याकरता. म्हणजे तो मरण्याकरता जगतो का जगण्याकरता मरतो? म्हणजे पुढच्या जन्माकरता मरतो. नेमकं काय आहे मला नेमकं समजावून सांगा. फार मोठा संवाद आहे वसिष्ठांचा आणि प्रभुरामांचा. या स्वर्गीय अमृतानं तू दीर्घकाळ जगशील राजा, पण कथामृतानं काय होईल? तर कथामृतानं तुझी मरणाची जी भीती आहे ना ती संपेल. भागवत काय करतं तर आम्हाला जे भय आहे ना ते भय नाहीसे करतं बरं. म्हणून भागवत ऐकायचं. एका श्रवणानं होतं का हे? आमचे गुरुजी म्हणतात कमीत कमी किती वेळा भागवत ऐकावं? तर म्हणाले कमीत कमी 1000 वेळा भागवत ऐकावं. म्हणजे 1000 वेळा ऐकल्यावरती आपल्याला कळतं की अरे मला परत पहिल्यापासून अभ्यास सुरू करायला पाहिजे. कितीही कथा केलेल्या असल्या तरी जेव्हा पहिला दिवस असतो कथेचा तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी टेन्शन येतच, मला पुन्हा पहिल्यापासून अभ्यास सुरू करायला पाहिजे. तसं हे जे पुन्हा पहिल्या ठिकाणी येणं आहे, या पहिल्या ठिकाणीच आपल्याला पोचायचं आहे. त्याच्याकरता आपण विविध साधन मार्ग निवडलेले आहेत. थोडं तत्वज्ञान सांगतो. ते साधन मार्ग त्याच्यावरून मार्गक्रमण करत असताना कधीतरी आम्ही जिथून आलो आहोत तिथे आम्हाला जायचं आहे. मग आम्ही नेमके आलो कुठून? तर आम्ही त्या पूर्ण ब्रह्मातून आलो आणि त्या पूर्ण ब्रह्माकडेच आम्हाला जायचं आहे का? आपण म्हणतो मंत्र ओम पूर्णात सगळा शांती मंत्र कशा करता म्हणतो? आमच्याकडे काय ते 1 मिनिट शांतता पाळू वगैरे असं नाही बरं का. आपल्याकडे शांती मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. का तर जिथून तो प्रवास सुरू झालाय जीवाचा आत्म्याचा, तो तिथपर्यंत जाऊन पोहोचावा याच्या करता. काल मी एक कथा श्रवणाला गेलो होतो. त्यांनी फार छान सांगितलं बरं का, मला अगदी आवडलं. मला म्हणाले बुवा म्हणाले की आपला जन्म झाल्यानंतर आपण काय करतो सगळ्यात पहिल्यांदा? तर रडतो. बरोबर आहे ना? का रडतो म्हणाले? याचा कोणी विचार केला आहे का?
आपण का रडतो? हसतो असं आहे कुठले डॉक्टर म्हणले का तुमचा मुलगा हसला? नाही ना. बरं, रडला नाही तर डॉक्टर उलट करतात. हा, त्याच्या पाठीवर फटके मारतात, गार पाणी ओततात, नाही का, रडावं म्हणून. असं फार कमी वेळा करायला लागतं. बऱ्याच वेळेला मातेच्या गर्भातून बाहेर आला की तो रडतोच म्हणाली. का रडतो? तर आधीच्या जन्मामध्ये जेव्हा आपण देह ठेवलेला असतो, नीट आहे का, आधीच्या जन्मामध्ये जेव्हा आपण देह ठेवलेला असतो तेव्हा देहातून ती प्राणशक्ती जेव्हा जाते तेव्हा त्याच्या कानावरती काय पडतं? तर आपले जे सगळे नातेवाईक आहेत ना, ते रडतायत. त्या रोदनाचा आक्रोश त्याला ऐकू येत असतो. आणि म्हणून तो जे काही त्याला भोग भोगायचे ते भोग भोगण्याकरता आपलं घर पक्क करतो. कोणत्या घरात मला भोग भोगायचे, कोणाच्या उदरी मला जन्म घ्यायचा आहे, माझे आई कोण असले पाहिजेत, माझे वडील कोण असले पाहिजेत, हे जीव आधी नक्की करतो बरं का. काय आहे, आपण अभ्यास करत नाही या पुराणांचा, म्हणून आपल्याला हे माहिती नाही. गरुड पुराण आपलं उगाचच कोणी गेलं की वाचायचं, असं नाही. अभ्यास म्हणून वाचायला हरकत नाही बरं का. काही त्यात देह ठेवताना त्यांना आक्रोश ऐकलाय, म्हणून तो जेव्हा देह धारण करतो तेव्हा त्याला असं लक्षात येतं की अरे हेच करायचं असतं. म्हणून जन्माला येताना रडतो आणि नंतर आयुष्यभर बघा ना, आपण कशाच्या शोधात आहोत नेमकी? हा, आपण आनंदाच्या शोधात आहोत का दुःखाच्या शोधात आहोत? आनंदाच्या शोधात आहोत. पण जर यादी करायची झाली तर आनंदाची यादी अधिक भरते का दुःखाची अधिक भरते? ज्याचं त्याने करा. ज्यांची दुःखाची अधिक भरते त्यांची तीच वाढत जाणार आहे, आणि ज्यांची आनंदाची अधिक भरते त्यांची आनंदाची वाढत जाणार आहे. आपल्याला आनंदाची वाढवायची आहे. याचं कारण आपण भक्त आहोत ना. भक्त कधीही दुःखी नसतो. जो दुःखी आहे, नीट ऐका, जो स्वतःला भक्त म्हणवतो आणि त्याला असं वाटतं की मी दुःखात आहे, मटेरियलिस्टिक गोष्टी कमी जास्त असतील बरं का, त्याच्यात फार अडकू नका. हे मन पातळीवरती चाललंय, आत्म्याच्या पातळीवरती चाललंय, शुद्धतेच्या पातळीवरती चाललंय. हे सगळं असून ज्याला आत्मधनं असं वाटतं की मी दुःखी आहे, तर त्याचा देवावरती विश्वास नाही बरं का. कारण तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला जास्त कळतं का देवाला जास्त कळतं? देवाला, नाही का. अहो, आज संध्याकाळी कुठली भाजी हवी आहे याचा तरी अधिकार आहे का आपल्याला? सध्या यांच्या सौभाग्यवती पुण्यात नाही, त्यामुळे जी मिळेल काय, घरात काय व्हावं याचाही अधिकार आपल्याकडे नाही. तर कसं काय, काही आपल्या हातातच काही नाही, कोणत्याच गोष्टी आपल्या हातात नाही. राजा, या कथामृतामुळे तुझं मरणाचं भय कमी होईल. राजा म्हणला ते दीर्घकाळ जगणं वगैरे राहू दे, मला कथामृत द्या. आणि परीक्षितानं शुकदेवांकडे कथामृत मागितलं म्हणून ते आपल्यापर्यंत आलं बरं का. म्हणजे त्याचेही केवढे उपकार आहेत आपल्यावरती, नाहीतर ते आपल्याकडे कधी आलंच नसतं, कधी आलंच नसतं.
देवर्षी नारद एकदा आपली वीणा वाजवत एकतारी आणि काय चिपळ्या. नारदांकडे काय आहे तर नारदांकडे खरं म्हणून ना म्हणजे नारदांकडे जेवढी धोतर उपकरण आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे आहेत. पण नारदांकडे जी गोष्ट आहे ना अखंड मुखामध्ये हरिनाम आहे बरं का. राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय. रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय. कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुत पादारविंद जय जय सुरनुत पादारविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय. नारद आले ना की असं वातावरण होतं बरं का. उद्घृत नग मध्वरिंद मानघ उद्धृत नग मध्वरिंद मानघ सत्यपांडपट कुविंद जय जय सत्यपांडपट कुविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय. कालिंदी तट कालिंदी म्हणजे नदी कालिंदी तट मुलींना लांछित नव्हते चालू राधाधर मधुमिलिंद जय जय. कसे वावरले भगवंत भगवंतांचं वर्णन आहे बरं का. पुलिंद लांछित पुलिंद म्हणजे वाळू अन्वयाने पाणी पायाने चालले ना पायात काही नाही चपला घातले नाहीत बूट घातले नाही त्यामुळे ती वाळू लागली अंगाला नाही का. वेगवेगळे खेळ खेळले असे लांछित म्हणजे लागलेले. कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुत पादारविंद जय जय सुरनुत पादारविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद. गोप सदन गुरुबलिंद खेलन गोप सदन गुरुबलिंद खेलन बलवत्स्तुति तेन निंद जय जय बलवत्स्तुति तेन निंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय
मिलिंद जय जय. नारद दिसले आणि या चौघांनी नमस्कार केला. कोण चौघ? सनत कुमार, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. या चौघांना मिळून सनत कुमार असं म्हणण्याची पद्धत आहे. सुजात नाव आहे त्यातलं एका. सनत, सनंदन, सनातन आणि सुजात. नारदांना पाहिलं आणि नारदांचा चेहरा चिंताग्रस्त दिसला. चिंताग्रस्त चेहरा कसा दिसतो माहितीये? आपण आरशात पाहिल्यावरती जसा दिसतो ना आपला, हा अगदी तसंच बरं का. कायम चिंता असते बघा आपल्याला काहीतरी. काय तुम्ही चिंता करून काय होणार हो? हा, समजा एक अर्ध्या तासानं मोठी पंगत बसणार आहे नाही का, 500 लोक जेवायला आहे. सगळी तयारी झाली आणि मग असं लक्षात आलं की बटाट्याचं पोतं उकडून ठेवलेलं आहे पण भाजी करायची राहिली. बघा आता ते बटाटे सोलणार कधी, मग त्याचे बारीक बारीक तुकडे कधी करणार, मग ते फोडणीला कधी टाकणार, मग भाजी कधी होणार. याच्याकरता पहिली स्टेप काय आहे? याच्याकरता पहिली स्टेप अशी आहे, काही नाही, पहिला बटाटा घ्यायचा आणि सोलायला सुरुवात करायची. पण आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट नाही करत बरं का. आपण आता हे कसं होणार याच्यावरती चिंता नाही का. बाई आली नाही, आता घर कसं झाडायचं, घर कसं झाडायचं, घर कसं झाडायचं. काही नाही, हातात कुंचा घ्यायचा आणि झाडायला सुरुवात करायची. फार काही अवघड नाही, पण ती येणार नाही याची चिंता आली काय आपल्याला. आईला काय खळखळत असायचंय माझ्या. चिंतेने प्रश्न सुटत नाहीत बरं का, पक्क लक्षात ठेवा. चिंतेने प्रश्न सुटत नाही. आपल्यासारख्या चिंता नसतात हो संतांना. नारद फार मोठे आहे. नारदांनी सनत कुमारांना नमस्कार केला, सनत कुमारांनी नारदांना नमस्कार, पुन्हा नारदांनी सनत कुमारांना, सनत कुमारांनी नारदांना. असंच चाललंय. हे यांना नमस्कार, ते त्यांना नमस्कार. नमस्कारामध्ये पक्क लक्षात ठेवा, लहान मोठं असं काहीही नसतं. नमस्कार हा व्यक्तीला नसतो. शेवटी सनत कुमार म्हणाले, अहो नारदा थांबा, किती वेळ, तुमचा चेहरा असा चिंताक्रांत का? तुमचा चेहरा असा चिंताक्रांत का? नारद म्हणाले, पृथ्वी सर्वोत्तम आहे म्हणून मी पृथ्वीवरती भ्रमण करण्याकरता निघालो आणि भगवंतांनी जिथे जिथे आपल्या क्रीडा केल्या, लीला केल्या, अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये मी फिरून आलो, क्षेत्री संचार केला. पण म्हणाले, कलियुगाची सुरुवात झाली असल्यामुळे मी जेव्हा फिरत 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 अनेक ठिकाणी गेलो, नारद काय कठोर बोलले सांगू का? सांगू? ऐका. आता येथे सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेलं नाही. मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेमध्ये व्यग्र आहे. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणणारे दांभिक झालेले आहेत. वर करणी विरक्त दिसणारे लोक संचय करीत आहेत. आता इथून पुढे आपल्या कामाची सुरुवात झाली. घराघरामध्ये, हे देवर्षी नारदांचे शब्द आहेत, घराघरामध्ये स्त्रियांची सत्ता चालते. पत्नीचा भाऊ
सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आहे. नवरा बायकोमध्ये कलह सुरू झालेले आहे. म्हणजे कलियुगाच्या पूर्वी ते नव्हते. अन्न विक्रय होऊ लागला आहे. वाढतायत ना हॉटेल्स वाढतायत, तसे आपले झोमॅटोवाले वाढतायत आपल्याकडे. आम्ही मध्ये बदललं बरं काय, सारखा झोमॅटोवाला यायला लागला. म्हटलं नको, मग कधी काय स्विगी अल्टरनेट ठेवलं, कधी स्विगी कधी झोमॅटो. अन्न विक्री हा दोष सांगितलाय बरं का. अन्न विक्री हा दोष सांगितलाय. असं सगळं भरपूर वर्णन आहे. वाईट वाटेल आपल्यालाच आपल्याबद्दल म्हणून सांगत नाही. आणि मी तिथे एक आश्चर्य पाहिलं. एक स्त्री बसली आहे आणि तिच्या मांडीवरती 2 वृद्ध झोपले. तिच्या आजूबाजूला सुद्धा भरपूर स्त्रिया आहेत, विलाप करतायत. ती स्त्री त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते, वारा घालते आपल्या पदरानं. आणि हे पाहत असताना मी काही अंतरावरून हे दृश्य पाहिलं आणि त्या स्त्रीचं माझ्याकडे लक्ष गेलं. आणि तेव्हा तिनं मला हाक मारून बोलवली, म्हणाली मुनिवर. म्हणून मी अगदी व्याकुळतेनं तिथे गेलो. तेव्हा ती म्हणतेय की तुम्ही क्षणभर थांबून माझं हे जे दुःख आहे ते नाहीसं करा. नारदांनी विचारलं, हे देवी तू कोण आहेस? हे तुझ्या मांडीवरती 2 वृद्ध झोपले, ते कोण आहे? तेव्हा ती सांगते, देवर्षी माझं नाव भक्ती आणि ही 2 माझी मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. नारद म्हणतात, अगं वास्तविक व्यवहारातला नियम असा आहे की आई वृद्ध आणि मुलं तरुण असायला हवी. इथे उलट कसं काय? मुलं वृद्ध दिसत आहेत, तू तरुण दिसतेस. ती म्हणते याचं कारण असं आहे की कलियुगाच्या प्रभावामुळं हे जे 2 माझे पुत्र आहेत, ज्यातला एक आहे ज्ञान. आता ज्ञानाला किती किंमत आहे आणि वैराग्याला किती किंमत आहे? फार जुनं सांगत नाही, 20 वर्षापूर्वीचं आठवण बघा. आपल्याकडे कोणी ना कोणीतरी माधुकरी मागायला यायचं, किंवा अशी अनेक घरं मला माहिती आहेत ज्यांच्याकडे आठवड्यातनं एकदा कोणीतरी जेवायला यायचं. वार लावून जेवण ही पद्धत होती. तो राहायला कुठल्या तरी गावात असेल किंवा याच गावातला असायचा, पण तो शिक्षणाकरता वार लावून जेवायचा. म्हणजे ज्ञानाला किंमत होती, लक्षात घ्या. ज्ञान ह्या विषयामध्ये आपला आदर हा अगदी पहिल्या युगापासून आहे बरं का. आणि कलियुगामध्ये आज आपण त्या काय मोठे गावकर काय ज्ञानाचा बाजार मांडलाय की नाही. किती म्हणजे आईबापांनी कष्ट करायचे, मुलांच्या फिया भरायच्या, आणि जे खरंच कष्ट करतायत ना त्यांच्या अगेन्स्ट जे असे पेपर मिळवून किंवा प्रश्नपत्रिका हे करून, बरं काय कमी आहे? 1,000 कोटीची प्रॉपर्टी होती त्याची. हा हिशोब काढा ना, आपल्याला जेवायला किती पैसे लागतात रोजचे. म्हणजे आपल्याला भगवंतांनी तेवढं तर दिलंय, आपण 2 वेळेला व्यवस्थित पोटभर जेवू शकतो. ही सोय भगवंतांनी केली आहे आपल्याकरता. एवढं सगळं असताना सुद्धा हा जो कलीचा प्रभाव आहे ना जनमानसावरती, तो केवढा जबरदस्त आहे बघा. हा कलीचा प्रभाव आहे. धन, कनक आणि कामिनी
कशामध्ये तरी अडकतो माणूस आणि मग मग सगळं पुढचं अवघड होतं बघा. आपण उदाहरण काढून बघा, याच्यापेक्षा वेगळं चौथा विषय नाही आहे. कलियुगामुळे या दोघा पुत्रांना अशी स्थिती प्राप्त झाली, ते अगदी मरणासन्न आहे. नारद म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, मी माझं तपस सामर्थ्य वापरतो आणि यांना पुन्हा तरुण करतो. म्हणून काय काय केलंय नारदांनी? तर नारदांनी गीतेचा पाठ केलाय, वेद मंत्राचा उच्चार केलाय पुन्हा पुन्हा. एवढं सगळं केल्यावरती त्या दोघांनी फक्त असं डोळे उघडून बघितलं. फक्त आपण खूप आजारी असलो, ताप असला की कसं डोळे उघडून बघतो, हा काय नको, पुन्हा झोपतो. काय आई विचारते ना, जेवतोस का? नको. एवढंच केलं या दोघांनी, असं उल्लेख. नारद म्हणतात, वेदांद्वारे जे होऊ शकलं नाही ते कशामुळे होणार आहे अजून? आणि ही गोष्ट नारदांना दुःख देते. संत त्यांनाच म्हणतात की दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं, आपल्याला दुःख केव्हा होतं? दुसऱ्याचं सुख पाहिलं की आपल्याला दुःख होतं, नाही का? त्यांनी गाडी घेतली 2 कोटीची, आम्हाला माहिती आहे कशी घेतली. अरे त्यांनी गाडी घेतली, तुला पेढा दिलाय, खा की, चितळ्यांचा आहे परत पेढावर, तोंड गोड करून खा. पण नाही, आम्हाला दुःख होतं. लक्षात घ्या, ही आपली मानसिकता काय लक्षात. आम्ही दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होऊ शकत नाही, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाही, किंबहुना त्याच्या आनंदामध्ये आम्हाला दुःख वाटतं. नारद म्हणाले, मी तुला मूळ रूपामध्ये पुन्हा हे सगळं वैभव प्राप्त करून देईन. आणि आता ते तिला कसं प्राप्त करून द्यायचं याच्याकरता देवर्षी अनेकांना भेटतायत. याचं कारण ते जेव्हा तिचं दुःख दूर करण्याचा विचार करतायत, काय करता येईल, त्यावेळेला आकाशवाणी झाली आहे. आणि त्या आकाशवाणीमध्ये देवर्षी नारदांना, नारदा तुम्ही सत्कर्म करा, असे शब्द ऐकू आले. आता सत्कर्म म्हणजे काय? गीतेचा पाठ केला नारदांनी, वेदांचा उच्चार केला, दानधर्म केला, तरी तिला काही झालं नाही. आणि नारद आता संतांना भेटून विचारतात की सत्कर्म म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे काय. आणि हे सत्कर्म म्हणजे नेमकं काय, हे ह्या चिंतेमध्ये नारद आहे. आणि तेव्हा नारदांची आणि ह्या चौघांची, सनत कुमारांची गाठ पडली. आणि सनत कुमार नारदांना म्हणतात, अहो नारदा, सत्कर्म म्हणजे अगदीच सोपं आहे. नारद म्हणतात, मी एवढा फिरतोय सगळीकडे तरी मला नेमकं माहिती नाही सत्कर्म म्हणजे काय. आणि हे म्हणतायत सत्कर्म म्हणजे अगदी सोपं आहे, काय करू? नारदा, काही नाही, तुम्ही श्रीमद भागवताचा सप्ताह करा. नारद म्हणतात, पण मला माहिती नाही सप्ताह कसा करायचा असतो, मला माहिती नाही. हे म्हणजे कसं असतं बघा, आपल्या किचन मधली वस्तू असते की नाही, ती आपण इतकी व्यवस्थित ठेवतो की जेव्हा बरोबर काम आहे तेव्हा सापडत. तसं नारदांचं झालंय. त्यांचंच आहे खरं तर ते, त्यांनीच व्यासांना सांगितलंय. पण आता जेव्हा ते शस्त्र लागणार आहे तेव्हा ते कुठे ठेवलंय हे नारदांना आठवत नाही. आणि म्हणून नारदांनी ह्या चौघांना प्रार्थना केली आहे की तुम्ही भागवताचा सप्ताह करा आणि मी श्रोता म्हणून ऐकायला बसतो.
भागवतामध्ये सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याचं पुण्य अधिक आहे. कारण भागवत हे श्रवणाचं शास्त्र आहे. लक्षात घ्या. सांगता सांगता एखादा मुक्त झाला, पण ऐकून मुक्त झाले अनेक उदाहरण. आणि हे चौघजण म्हणजे एक जण गादीवर बसतोय, बाकीचे ऐकताय. एक 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 दिवसाची कथा जशी पुढे होत गेली तसा प्रकार असा घडला की ज्यावेळेला कथा प्रारंभ झाला आणि भगवंतांच्या नामाचा जय जयकार झाला, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. एक गोष्ट घडली ती म्हणजे ही जी भक्ती आहे ती देवर्षी नारद जिथे हा सप्ताह करत होते तिथे आपल्या मुलांसह प्रगट झाली. आणि ती आता म्हणतीये, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सगळ्यांना एक 5 मिनिटात सरबत मिळेल. सरबत घ्या आणि पुन्हा कथेला प्रारंभ द्या.